नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण आषाढ विशेष खुसखुशीत अशा गहू पिठाच्या कापण्या बनवतोय। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर या रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। चला तर मग कापण्या बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक पातेलं किंवा कढई घ्यायची आणि या कढईमध्ये मोजून 1 वाटीभर गूळ टाकून घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने या गुळामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आणि मीडियम आचेवर हा गूळ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। या गुळाचा आपल्याला या ठिकाणी पाक वगैरे करायचा नाही, फक्त आपल्याला या पाण्यामध्ये आपला गूळ आहे तो पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाण्याला छान उकळी आली आणि आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि हे गुळाचं पाणी पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर हे गुळाचं पाणी गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे। त्यानंतर कापण्याचं कणिक भिजवण्यासाठी एक ताट घ्यायचं आणि ताटामध्ये आपण ज्या वाटीने गूळ घेतला होता त्याच वाटीने 1.5 वाटी या ताटामध्ये गहू पीठ टाकून घ्यायचे आणि कापण्या खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे बारीक रवा टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा यामध्ये आपल्याला विलायची आणि सोपची पावडर टाकून घ्यायची। त्यानंतर कापण्या खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये आपल्याला कडकडीत असं 3 चमचे तुपाचं मोहन टाकून घ्यायचे। मोहन गरम असल्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे मोहन पिठामध्ये चमच्याने मिक्स करायचं आणि थोड्या वेळानंतर आपल्याला हे मोहन हाताने या पिठामध्ये छान असं चोळून मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी टाकलेलं तुपाचं मोहन मी पिठामध्ये छान मिक्स करून घेतले। मिक्स झाल्यानंतर हे पीठ आपल्याला मुठीमध्ये दाबून बघायचे। जर पिठाचा असा गोळा तयार झाला की समजून जायचं आपण टाकलेलं मोहन या पिठामध्ये बरोबर झालेलं आहे। त्यानंतर आपण जे गुळाचं पाणी तयार केलं होतं ते मी गाळणीने गाळून घेतले। आता गुळाचं पाणी आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं टाकत जायचे आणि कापण्याचं पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी कापण्याचं पीठ मी मळलेलं आहे। मळलेलं पीठ तुम्ही बघू शकता थोडंसं सॉफ्ट झालंय आणि आपलं गुळाचं पाणी पण थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे। त्यामुळे आपण या पिठामध्ये परत अर्धी वाटी गहू पीठ टाकून घेणार आणि शिल्लक राहिलेलं सर्व गुळाचं पाणी टाकून घ्यायचे आणि छान आपल्याला या ठिकाणी परत हे कापण्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी कापण्याचं पीठ मी छान मळलेलं आहे। मळलेलं पीठ तुम्ही बघू शकता छान सॉफ्ट मळून झालेलं आहे। तर गहू पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी गुळाच्या प्रमाणामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ या ठिकाणी लागलेलं आहे। तर आता मळलेलं पिठाचा आपल्याला छान असा गोळा तयार करायचा आणि हा गोळा आपल्याला झाकून 15 ते 20 मिनिटं आता मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तर या ठिकाणी आपल्या पिठाला ठेवून 15 मिनिटं झाली आहे। 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता कापण्याचं पीठ बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। तर आता हे पीठ आपल्याला हाताने असं थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी 2 ते 3 चमचे पाणी घेतलं। आता हे घेतलेलं पाणी आपल्याला थोडं थोडं करत या पिठामध्ये टाकत जायचं आणि हे पीठ आपल्याला थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचे। लक्षात ठेवायचं आहे की हे पीठ आपल्याला खूप पातळ नाही करायचं, अगदी थोडंसं सॉफ्ट करायचं आहे कारण कापण्यासाठी लागणारं पीठ थोडंसं घट्टच असतं। तर या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकत मी बघा पीठ छान असं थोडं सॉफ्ट करून घेतलं आहे। आता या पिठाचे आपल्याला समान 3 गोळे तोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक गोळा हातावर घ्यायचा आणि तोडलेला गोळा असा हातावर आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे। या गोळ्याची आपल्याला पोळी लाटायची आणि बाकीचे जे 2 पिठाचे गोळे आहेत ते आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचे आहे। तर पोळी लाटण्यासाठी या ठिकाणी पोळपाट बेलन घेतलं। आता आपल्याला कापण्यासाठी पोळी लाटून घ्यायची आहे। तर कापण्यासाठी पोळी आपल्याला खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही लाटायची, मीडियम थिकनेसची या ठिकाणी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तर या ठिकाणी पोळी आता लाटून झाली। पोळी लाटून झाल्यानंतर या पोळीच्या वरती आपल्याला थोडीशी खसखस टाकून घ्यायची।
खसखस टाकल्यानंतर परत या पोळीच्या वरती हलक्या हाताने असं बेलन फिरून घ्यायचे, म्हणजे आपली खसखस पोळीला छान चिटकल्या जाते। तर या ठिकाणी बघू शकता पोळीचा थिकनेस आपल्याला अशा पद्धतीचा ठेवायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला चाकू घ्यायचा किंवा कटर घ्यायचे आणि आपली पोळी आहे ती आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायची आहे। आणि ह्या गहू पिठाच्या कापण्या आपल्याला छान डायमंड शेपमध्येच कट करून घ्यायच्या असतात। आणि बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने छान अशा मोठ्या आकारामध्येच आपल्याला ह्या कापण्या कट करून घ्यायच्यात। तर बघू शकता एकदम मस्त अशा आपल्या कापण्या कट करून झालेल्या आहे। तर सेम पद्धतीने बाकीच्या 2 गोळ्याची सुद्धा आपल्याला पोळी लाटायची आणि छान अशा डायमंड आकारामध्ये कापण्या कट करून घ्यायच्यात। तर या ठिकाणी कापण्या मी कट करून ताटामध्ये काढून घेतल्या। आता ह्या कापण्या आपण तेलामध्ये तळून घेऊ। तर कापण्या तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं आणि तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। आणि त्यानंतर या तेलामध्ये बसेल तेवढ्या आपल्याला कापण्या टाकून घ्यायच्यात। तेलामध्ये सर्व कापण्या टाकून झाल्यानंतर झाऱ्याने ह्या कापण्या आपल्याला तेलामध्ये अशा हलवत राहायच्या आहे। आणि कापण्या आपल्याला खुसखुशीत होण्याकरिता ह्या कापण्या मीडियम आचेवरच तळायच्या आहे। मीडियम आचेवर तळल्यामुळे ह्या कापण्या अजिबात वातड होत नाही किंवा खूप कडक सुद्धा होत नाही, अगदी मस्त खुसखुशीत ह्या कापण्या तयार होतात। तर या ठिकाणी मीडियम आचेवरच मी ह्या कापण्या छान ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत तळलेल्या आहे। तुम्ही बघू शकता अगदी मस्त या कापण्यांना आता रंग आलेला आहे। अशा कापण्या तळून झाल्यानंतर आपल्याला ह्या कापण्या मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत या ठिकाणी आपल्या गहू पिठाच्या कापण्या तळून झाल्या आहे। तर सेम पद्धतीने आपल्याला बाकीच्या सुद्धा कापण्या अशाच तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी सर्व गहू पिठाच्या कापण्या मी तळून घेतल्या आहे। तळलेल्या कापण्यांना रंग बघू शकता खूप मस्त असा आलेला आहे आणि या कापण्यांचं टेक्स्चर बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत या ठिकाणी आपल्या कापण्या तयार झालेल्या कापण्या मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। तुम्ही बघू शकता ह्या कापण्या अजिबात वातड झालेल्या नाही किंवा खूप कडक सुद्धा झालेल्या नाही, अगदी खुसखुशीत या ठिकाणी आपल्या गहू पिठाच्या कापण्या तयार झाल्या आहे। तर माझ्या पद्धतीने आषाढ विशेष अशा गहू पिठाच्या कापण्या तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी ही कापण्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।